श्री स्वामी समर्थ सर्वांना. आज आपण जाणून घेणार आहोत 5 मेला अंगारकी चतुर्थी आहे. याला मिठाची चतुर्थी का बोलली जाते आणि हा व्रत मुलांसाठी कसा फलदायी असतो याबाबत आपण पूर्णपणे जाणून घेणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. जी गणेश चतुर्थी मंगळवारी येते त्याला अंगारकी चतुर्थी असे संबोधले जाते. अंगार ऋषींनी घोर तपश्चर्या करून गणपती बाप्पांना प्रसन्न केले होते. त्यावेळेस गणपती बाप्पांनी अंगारक ऋषींना एक वरदान दिलं, आशीर्वाद दिला होता की ज्या वेळेस ही गणेश चतुर्थी मंगळवारी येईल त्यावेळेस त्याला अंगारकी चतुर्थी असे संबोधले जाईल. अंगार म्हणजे मंगळ ग्रह. तर हा मंगळ ग्रहाच्या शांतीसाठी हा व्रत अत्यंत फलदायी असतो. महाराष्ट्रामध्ये अशी काही ठिकाणं आहेत की जिथे या चतुर्थीला मिठाची चतुर्थी असे बोलले जाते व यात 21 व्रत केले जाते. हे 21 व्रत कसे करायचे आहे हे आपण जाणून घेणार आहोत. हे व्रत आईने करायचे असतात आपल्या मुलांसाठी. आपल्या मुलांचा विवाह जमत नाहीये, त्यांची तब्येत खराब राहत असेल, कोणत्याही प्रकारची अडचण असू द्या, आपल्या मुलांच्या जीवनातील सर्व अडचणी दूर होतील. फक्त हे 21 व्रत करायचे आहे तुम्हाला अंगारकी चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठून आपले नित्यक्रम आटपून घ्यायचे आहे. त्यानंतर अथर्वशीर्षाने गणपती अथर्वशीर्ष बोलून तुम्हाला गणपती बाप्पांचा अभिषेक करायचा आहे. अभिषेक केल्यानंतर तुम्ही तुमचं व्रत ठेवू शकता. तुम्ही ज्यूस वगैरे घेऊ शकतात, पण तुम्हाला बिना मिठाचं जेवण अन्नपाणी खायचं आहे. त्यानंतर तुम्हाला संध्याकाळी हा व्रत कसा सोडायचा आहे. चंद्रदर्शन केल्यानंतर तुम्हाला 21 मोदक बनवायचे आहे. 21 मोदक बनवल्यानंतर त्यामध्ये 20 मोदक हे आपलं नॉर्मल जे सारण असतं त्याने आणि एक जो मोदक आहे त्यामध्ये तुम्हाला मिठाचं सारण भरायचं आहे. पण हे मिठाचं सारण भरलेलं मोदक तुम्हाला माहित नाही पाहिजे कोणता आहे. ज्यावेळेस तुम्ही उपवास सोडायला सुरुवात करणार, तुम्हाला हे मोदक खाऊन उपवास तुमचा सोडायचा आहे. हे मोदक खाताना जोपर्यंत तुम्हाला मिठाचा मोदक येत नाही तोपर्यंत तुम्हाला मोदक खायचे आहे. तुम्हाला जर पहिला मिठाचा मोदक आला तर तुम्ही त्याच्यावरही तुमचा उपवास सोडू शकता. त्याचबरोबर याप्रमाणे तुम्हाला तुमचे 21 व्रत पूर्ण करायचे आहे. व्रतच्या काळात जर तुम्हाला मासिक धर्म आला तर तुम्ही उपवास करायचा आहे, पण फक्त तो मोजायचा नाहीये. तुम्हाला ब्रह्मचर्याचे विशेष पालन करायचे आहे. आणि विशेष म्हणजे तुम्ही हा व्रत निरंकार केला तर तो तेवढा फलदायी ठरेल. आता आपण जाणून घेणार आहोत उद्यापन कशा प्रकारे करायचे आहे. ज्यावेळेस तुमचे 21 व्रत पूर्ण होतील त्यावेळेस तुम्हाला गणपती बाप्पांचं अथर्वशीर्ष म्हणून गणपती बाप्पांचं अभिषेक करायचा आहे. त्याचबरोबर तुम्हाला एका मुलाला जेवू घालायचे आहे. याप्रमाणे तुम्हाला या व्रताचे उद्यापन करायचे आहे. अतिशय प्रभावी असे हे व्रत आहे. तुम्ही तुमच्या मुलाबाळांसाठी हे व्रत करू शकता. तुमच्या मुलांच्या आयुष्यातील कोणत्याही प्रकारचं संकट असू द्या, हे 21 व्रत केल्याने दूर होतील. श्री स्वामी समर्थ. गणपती बाप्पा मोरया.